कोल्हापूर हादरले, दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून खून. कोल्हापूर शहर हादरवून सोडणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका नराधम मुलाने स्वतःच्या जन्मदात्री आईच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा जागीच खून केल्याची धक्कादायक घटना साळुंखे पार्क परिसरातील भारतनगर येथे घडली आहे. 53 वर्ष सावित्रीबाई अरुण निकम असे मृत दुर्दैवी आईचं नाव असून नराधम मुलाचे नाव विजय निकम आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार विजय निकम हा काही काळापासून दारूच्या व्यसनात अडकला होता. तो वारंवार आपल्या आईकडे दारूसाठी पैसे मागत असे. बुधवारी पहाटे दारूसाठी पैसे मागितले असता आई सावित्रीबाई यांनी नकार दिला. यामुळे संतापलेल्या विजयने घरात ठेवलेला वरवंटा उचलला आणि आईच्या डोक्यात घातला. गंभीर जखमी झालेल्या सावित्रीबाई अतिरक्तस्रावाने जागीच गतप्राण झाल्या. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने ठिकाणाची पाहणी केली आणि पंचनामा केला. दरम्यान विजय निकमला पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सावित्रीबाईंचा मृतदेह आणि घरातील स्थिती पाहून परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळ.